आपल्याला आपल्या आजूबाजूचा जर इतिहास कळला नाही तर त्याचा काय उपयोग आहे? बोस्टन टी पार्टी कळली, पण तुला बाबा कसब्यात काय चाललंय, पुण्यात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय हे जर कळत नसेल तर त्या इतिहासाला काहीही अर्थ नाही. नमस्कार, मी राकेश सुरेश. आपण पाहता लोकराज्य बातमी समितीची. तर आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत सर. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल तुमचं बालभारतीचा आतापर्यंतचा प्रवास होता, त्यावरती काम केलं, त्याबद्दल काय सांगाल? मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की नोकरीला लागल्या मला बालभारतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अर्थात याचं सगळं श्रेय त्यावेळचे इतिहासाचे विशेषाधिकारी मोगल जाधव यांना जातं. पुढे 4थीच्या पुस्तकाचं काम आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार सरांबरोबर ते करायला मिळालं. डॉक्टर आह साळुंके, डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर राजा दीक्षित सर या सगळ्यांबरोबर ती बालभारतीचं काम करत असताना आम्ही अधिकाधिक समृद्ध होत गेलो. काही जुन्या समजुती, काही जुना इतिहास बदलता आला. उदाहरणार्थ पानिपतवरचा जो धडा होता त्याचं नाव बदललं आणि आमच्या समितीने ते राष्ट्ररक्षक मराठे केलं. मला असं वाटतं की पानिपतावरचं आक्रमण झालेलं असताना महाराष्ट्राने घेतलेला पुढाकार जो आहे तर त्या शीर्षक राष्ट्ररक्षक मराठे असंच ठेवणं गरजेचं होतं. 9वी-10वीला स्थानिक इतिहास आणला. 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला आपल्या आजूबाजूचा जर इतिहास कळला नाही तर त्याचा काय उपयोग आहे? बोस्टन टी पार्टी कळली, पण तुला बाबा कसब्यात काय चाललंय, पुण्यात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय हे जर कळत नसेल तर त्या इतिहासाला काहीही अर्थ नाही. म्हणून अधिकाधिक स्थानिक इतिहास, आजूबाजूची संग्रहालय, दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी. 1983चा वर्ल्ड कपचा फायनल सामनासुद्धा आम्ही आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणला. सुनील गावस्कर आले, कपिल देव आले, ही सगळी आपल्या आजूबाजूची हाडामांसाची जिवंत माणसं इतिहासाच्या अभ्यासक्रमात आणता आली. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं.